अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केलाय। अणु करारावरून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावानंतर हा हल्ला झालाय। आज सकाळपासूनच इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज येत असून आकाशात देखील धूर पसरलाय। इस्रायल आणि अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यानंतर आता इराण देखील आक्रमक झालाय। इराणनं इस्रायलसह यूएई, अबुधाबी, कुवेत, कतार, बहरीनवर मिसाईल डागल्यात। तर अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याला इराणकडून आता प्रत्युत्तर देण्यात आले। इराणचे बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले सुरू आहेत। इराणच्या हल्ल्यानंतर आता आखाती देशांनी हवाई हद्द बंद केली आहे। गेल्या महिन्याभरापासून साधारणतः त्याचं वातावरण निर्मिती झालेली होती। संघर्ष आज सुरू झाल्याचं आज दिसून येत आहे। ज्यामध्ये प्रामुख्याने इस्रायलकडनं जो अटॅक केला गेला त्याच्या माध्यमातून इस्रायलचा आणि अमेरिकेचा उद्देश स्पष्ट आहे। इराण हा अनेक आर्थिक समस्यांमधनं चाललेला आहे आणि आता युद्धाचं किंवा संघर्षाचं माध्यमातून जे नुकसान होणार ते इराणला परवडणारं नाही आहे। त्यामुळे लोकांचं प्रेशर हे आयातुल्ला खामेनी सरकारवरती प्रचंड वाढणार आहे आणि त्या ठिकाणी सत्तांतर घडून आणणं हा इस्रायल आणि अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे। त्या दृष्टिकोनातून आजचा अटॅक जो आहे तो प्रामुख्याने केला गेलेला आहे। आता इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला जो संघर्ष आहे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत इराणमध्ये सत्तांतर घडून येत नाही। इस्रायलनं या ऑपरेशन शील्ड जुदाच्या माध्यमातून इराणमधल्या 30हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकेशनवर हल्ले केलेले आहेत। राष्ट्रपती आवासावर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इराणचे सुप्रीम कमांडर आयातुल्ला अली खामेनी यांना तेहरानमधून पळ काढावा लागणार आहे। एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आता इराण कसा रिस्पॉन्ड करतो, त्याच्याकडे असणारे ड्रोन, मिसाईल्स याच्या माध्यमातून अमेरिकेचे मिलिटरी आणि एअर बेसेस जे यूएईमध्ये, सौदी अरेबियामध्ये, लेबननमध्ये आहेत त्याच्याशी संबंधित इराणची कशी भूमिका राहते यावरच भविष्यामधला हा संघर्ष कुठल्या दिशेने जातो हे पाहणं आपल्याला आवश्यक ठरणार आहे। I'm an Indian student and currently I'm in Tehran. The situation here feels really worst and uncertain. We really don't know what's going to happen next. We're really grateful that the Government of India and the Ministry of External Affairs are in discussion for our safety. But in the times like these, speed matters a lot. I'm not even able to say these things because the airstrikes are happening and it's getting really worse for us. We just request for the quicker and clear evacuation as soon as possible. Please do not wait for the situation to get worse. Just help us. Just get us out of here as soon as possible. एकंदरीतच अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षानंतर आता एकंदरीतच एक युद्धजन्य परिस्थिती आता पाहायला मिळते। या सर्वावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर जोडले जात आहेत। सतीश सर, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। खरं तर जर आपण पाहिलं तर गेल्या महिनाभरापासून एक वातावरण निर्मिती कुठेतरी पाहत होतो आपण आणि आपल्याला माहीत होतं, एक संकेत कुठेतरी मिळत होते की असं काहीतरी घडू शकतं। मात्र आज किंवा गेल्या 2 दिवसांपासून असं काय घडलंय की ही युद्धजन्य परिस्थिती आता निर्माण झाली आहे सतीश सर? मुळातच माझ्या मते ही अमेरिकेची रणनीती होती, ज्याला आपण म्हणतो मॅक्सिमम प्रेशर 2.0। म्हणजे एका बाजूला जे आहे सामरिकदृष्ट्या पूर्णतः तयारी करून ठेवायची। म्हणूनच आपण पाहिलं असेल की अमेरिकेचं एकूण जे मिलिटरी स्ट्राईक पॉवर आहे त्याच्यापैकी साधारणतः 30 ते 40% स्ट्राईक पॉवर हे अमेरिकेनं इराणच्या भोवती त्या ठिकाणी वेढा घालण्यासाठी यूज केलेलं आहे। अमेरिकेची सर्वात मोठी अशा प्रकारची एअर स्ट्राईक कॅरियर USS गेराल्ड आर फोर्ड, त्याचबरोबर USS अब्राहम लिंकन, शेकडो वेगवेगळ्या प्रकारचे फायटर प्लेन्स आणि शस्त्रास्त्र हे सगळे जे आहेत तिथे अमेरिकेनं आणून ठेवले। मग या दबावाच्या माध्यमातून सायमल्टेनियसली जिनिव्हा येथे त्याचबरोबर कतरच्या मध्यस्थीच्या म्हणजे त्या माध्यमातून इराण सोबत जे आहे चर्चा सुद्धा सुरू होती। म्हणजे एक प्रकारे अमेरिकेचं दबाव तंत्र होतं की जर तुम्ही चर्चेमध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या तुम्ही मांडल्या नाही तर आम्ही जे आहे मिलिटरी ऑप्शन त्या ठिकाणी वापरणार आहे। म्हणजे फक्त सरळ सरळ दबाव तंत्र त्या ठिकाणी होतं। 2 दिवसापूर्वी जिनिव्हा येथे जी चर्चा झाली आणि सगळ्याच्या सगळ्या अमेरिकेच्या गोष्टी ज्यावेळेस इराणनं त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केल्या नाही त्याच्यानंतर अमेरिका अशा प्रकारचे हल्ले करतोय। इनिशियली असं वाटत होतं की दीज आर द वॉर्निंग स्ट्राईक्स, म्हणजे आता कमीत कमी हे हल्ले केल्यानंतर तरी इराणनं आमची गोष्ट किंवा आमच्या ज्या बाबी आहेत त्या ठिकाणी ऐकाव्यात। पण इराणनं सुद्धा ज्या 1 तासाच्या आतच ज्या प्रकारे मिसाईल आणि ड्रोन्सच्या माध्यमातून हल्ले केलेले आहेत त्यातून हे युद्ध जे आहे आणखी चिघळत आहे अशा प्रकारची इंडिकेशन्स आपल्याला मिळत आहेत। सतीश सर, खरं तर कुठेतरी असं वाटत होतं की इराण बहुतेक गुडघे टेकेल असे अमेरिकेला वाटत होतं, मात्र इराणने दिलेलं प्रत्युत्तर। नेमकं हा संघर्ष कुठल्या दिशेला जातोय?
माझ्या मते काही तासातच म्हणजे लिटरली एका तासामध्येच इराणनं त्याच्याकडे असणारे हायपरसोनिक मिसाईल्स, ड्रोन्स, त्याचबरोबर शॉर्ट रेंज मिसाईल्स जे आहेत त्याचा वापर करून जबरदस्त असे हल्ले अरब राष्ट्रांमध्ये अमेरिकेचे जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी, एअर आणि नेव्हल बेसेस आहेत त्यामध्ये केलेले आहेत. आतापर्यंत बातम्या आल्या की 7 वेगवेगळ्या राष्ट्रांमधल्या युएसच्या बेसेसवर हल्ला जे आहे इराणच्या साईडनं, त्याचबरोबर इराणचे जे प्रॉक्सी ऑर्गनायझेशन असेल हिजबुल्ला आहे, त्याचबरोबर हुती यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आले. याच्यापैकी मॅक्सिमम हल्ले जे इंटरसेप्ट त्या ठिकाणी करण्यात आले. पण असं जरी असलं तरी इराणकडे सुद्धा अजूनही अशा प्रकारचे मिसाईल्स 2000हून जास्त, त्याचबरोबर लेटेस्ट असे शाहेद ड्रोन्स असतील, फतेह मिसाईल्स असतील, हे उपलब्ध आहेत आणि त्या आधारावर येणाऱ्या काही काळामध्ये इराण सुद्धा आक्रमक स्वरूप धारण करेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, चूक बरोबर हा 1 मिनिटासाठी आपण प्रश्न बाजूला त्या ठिकाणी ठेवू, पण सामरिक दृष्ट्या जर पाहिलं तर इराण हा अमेरिकेसमोर दीर्घकालीन टिकू शकणार नाही हे सत्य आहे. म्हणूनच कुठे ना कुठेतरी जे आहे इराणला येणाऱ्या काळामध्ये 2 पावलं मागे यावं लागणार आहे. हा, जर चायना रशियानं प्रत्यक्षरित्या इराणला मदत केली तर नक्कीच मग माझ्या मते हे सगळं गणित वेगळं त्या ठिकाणी ठरेल आणि हू नोज ती 3ऱ्या महायुद्धाची नांदी सुद्धा ठरू शकेल. पण मला नाही वाटत की आज घडीला चायना आणि रशिया प्रत्यक्षरित्या इराणच्या बाजूने उभा राहतील. लिप सर्व्हिसिंग, जागतिक स्तरावर पाठिंबा देणं अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडून होऊ शकतात. म्हणून येणाऱ्या 48 ते 72 तासामध्ये माझ्या मते हल्ल्यांची तीव्रता वाढेल आणि मग जागतिक दबावामधून मग युरोपियन युनियन असेल, भारत असेल, चायना असेल यांच्या कुठेतरी बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून हा संघर्ष निवळण्यासाठी सुद्धा जे प्रयत्न केले जातील. ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर सर्वसामान्य भारतीयांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न की भारताचा स्टँड काय असेल, भारतानं काय निर्णय घ्यायला हवं? माझ्या मते भारतानं फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, कारण भारताचं हित डायरेक्टली या संघर्षाशी जोडलं गेलेलं आहे. कसं? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, हा 2 देशांमधला संघर्ष नाही, ऑटोमॅटिकली बाकी अरब राष्ट्र, आखातातली देश सुद्धा या युद्धामध्ये, या संघर्षामध्ये ओढली जात आहेत, ते आपण पाहतो. आणि जर या युद्धाच्या ज्वाला तिथपर्यंत पोहोचल्या तर 8 दशलक्षपेक्षा सुद्धा जास्त भारतीय नागरिक आजही आखाती देशांमध्ये राहतात. त्यांच्या रोजगाराविषयी, त्यांच्या जीविताविषयी आणि भविष्यामध्ये त्यांच्या इव्हॅक्युएशन प्रोग्राम विषयी जे आहे भारताला सगळा त्या ठिकाणी विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट, इराणमध्ये चबाहार बंदर असेल, कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतील, बिलियन्स ऑफ डॉलर्स जे आहे भारतानं गुंतवणूक केलेली आहे. हे युद्ध जर चिघळलं तर हे सगळे प्रोजेक्ट्स डिले होतील. भारताचा हा पैसा जो आहे त्या ठिकाणी एक प्रकारे त्याच्याशी संबंधित सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील. सगळ्यात महत्वाचं एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षितता. जी होर्मुझची सामुद्र दुनिया आहे ती जर इराणनं ब्लॉक त्या ठिकाणी केली तर जगाला 20% सुद्धा जास्त तेलवाहू जहाजा जे आहेत त्या तिथून जातात आणि तेच जर ब्लॉक झालं तर जागतिक स्तरावर या तेलाच्या किमती त्या ठिकाणी वाढतील. भारत जो आहे 85% सुद्धा जास्त तेल जे आहे आयात करतो, म्हणजेच भारताच्या अर्थव्यवस्थेवर सरळ सरळ याचा फटका त्या ठिकाणी बसेल. म्हणून भारतानं फक्त बघ्याची भूमिका घेण्याच्या ऐवजी बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून इराण सुद्धा आपलं मित्र राष्ट्र आहे, इस्रायल आहे, अमेरिका आपलं मित्र राष्ट्र आहे आणि हीच आपली स्ट्रेंथ आहे. त्या अनुषंगानं कुठेतरी इनिशिएटिव्ह, पहल घेणं हे भारताला आज घडीला आवश्यक बनलेलं आहे. सतीश सर, खरं तर सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून खरं तर अशी बातमी समोर येते की इराण कदाचित पाकिस्तानची मदत घेत होतं, पाकिस्तानमध्ये काहीतरी तयारी इराणकडून सुरू होती. ती नेमकी काय बातमी आणि कितपत खरं तर तथ्य या गोष्टीमध्ये आहे? तुमचा प्रश्न रिपीट कराल का? मला बरोबर ऐकू आला नाही. कॅन यू रिपीट? गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की इराण पाकिस्तानची मदत गेल्या अनेक दिवसांपासून घेते, पाकिस्तानात काहीतरी तयारी इराणची सुरू होती अशी माहिती समोर येते. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे सर? माझ्या मते जे आहे मुळात म्हणजे इस्लामिक राष्ट्र किंवा जे आहे इस्लामिक नेटो किंवा जे आहे इस्लामिक वर्ल्ड या पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, मागच्या काही काळामध्ये जे आहेत इस्लामिक राष्ट्रांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न काही राष्ट्रांनी केलेला आहे, ज्यामध्ये तुर्कीची महत्वाची भूमिका त्या ठिकाणी होती. आणि पाकिस्तान हे एकुलते एक इस्लामिक राष्ट्र आहे ज्याच्याकडे न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा काही अंशी तशी जवळीक निर्माण होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. पण असं जरी असलं तरी इस्लामिक जगतामध्ये सुद्धा जे आहे फाटाफूट आहे, कारण शिया सुन्नी हा वाद त्या ठिकाणी फार मोठा आहे आणि इराण जे आहे ते शिया पंथीयांचा भरणा असणारा अशा प्रकारचं राष्ट्र आहे. पाकिस्तानमध्ये शिया पंथीयांची संख्या त्या ठिकाणी कमी आहे. एक गोष्ट मी म्हणतो याच्या विपरीत आता त्या ठिकाणी होईल. थोडंसं जर गणित लक्षात घेतलं तर आज घडीला इराणची जी पश्चिमी सीमा आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेची ही युद्धवाहू नौका त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून हल्ला त्या ठिकाणी होतोय. पण भविष्यामध्ये जर हे युद्ध चिघळलं तर अमेरिकेला इराणच्या ईस्टर्न फ्लँक म्हणजे पूर्वेकडून सुद्धा हल्ला करावा लागणार आहे. आणि जर असा हल्ला करायचा असेल तर अमेरिकेला पाकिस्तानची मदत घेणं, अमेरिकेला पाकिस्तानचे एअरबेस वापर करणं हे आवश्यक आहे. अमेरिका ते पाकिस्तानकडून करवून पण घेईल. आणि जर असं झालं तर एवढा मोठा गवगवा करणारा पाकिस्तान
एका इस्लामिक राष्ट्राविरुद्ध उभा राहतो आणि त्या इस्लामिक राष्ट्राचा नाश करण्यासाठी त्याच्या मुळावर उतरलेला आहे, हे सगळं जग त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजेच एक प्रकारे पाकिस्तानचा दांभिकपणा, इस्लामिक जगताचे आम्ही तारणहार आहोत असं जे प्रोजेक्शन जे पाकिस्तानकडून होत आहे त्याचा बुरखा फाटल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये राहणार नाही जर हे युद्ध चिघळलं तर. पण अंदाजा काय आहे? पाकिस्तान तुम्हाला काय वाटतं कोणत्या देशाला पाठिंबा देऊ शकतो सर? पाकिस्तान जो आहे, पाकिस्तानला कुठलीही भूमिका नाही. कारण आज ज्या घडीला आहे आपण पाहिलं की अमेरिकेच्या तो कवेत जाऊन बसलेला आहे आणि अमेरिका सुद्धा त्याला यूज अँड थ्रो त्या ठिकाणी करणार आहे. भविष्यामध्ये काही शेकडो डॉलर्स अमेरिकेने जे आहे या पाकिस्तानच्या जनरलला आणि त्यातल्या त्यात त्यांचा पपेट फील्ड मार्शल, काही जण त्याला फील्ड मार्शल म्हणतात, फील्ड मार्शल असीम मुनीरला काही डॉलर्स त्या ठिकाणी फेकले तर अमेरिका जो आहे तो अमेरिकेच्या मांडीवर येऊन त्या ठिकाणी बसणार आहे. ऑफकोर्स अमेरिका जो आहे तो पाकिस्तानची त्या ठिकाणी मदत करेल. हे फक्त जे आहे जगाला दाखवण्यासाठी इस्लामिक जगताचा तारणहार, आर्थिक गणित ज्यावेळेस येतं आणि अमेरिकेसारख्या महाशक्तीचं प्रेशर ज्यावेळेस त्या ठिकाणी येतं, पाकिस्तान दूर दूरपर्यंत तिथे कुठेही उभा राहू शकत नाही. एक छोटं उदाहरण घ्या, अमेरिका तर दूरच राहिली, अफगाणिस्तान सारखं राष्ट्र सुद्धा जे आहे या पाकिस्तानला सळोकी पळो करून तर मग जे आहे अमेरिकेने जर दबाव टाकला तर पाकिस्तान त्या दबावापुढे काय टिकणार आहे? बरोबर, निश्चित महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. मात्र आणखी एक महत्वाचा प्रश्न, 7 ऑक्टोबर 2023ला हमासनं इस्रायलवर हल्ला केला आणि त्यानंतर खरं तर ही संघर्षमय परिस्थिती जी आहे आपण पाहिलेली आहे. इस्रायल आणि इराणचा नेमका इतिहास काय? ही सर्व परिस्थिती कुठून सुरू झाली आहे सर? राईट. मग आता मुळात इस्रायल आणि इस्रायलच्या सोबत अमेरिका यांची जी आहे घट्ट युती त्या ठिकाणी आणि त्यांना एक ब्लॉक म्हणून आपण कन्सिडर करू. मला वाटतं या सगळ्या संघर्षाची बीज जी आहेत मुख्यतः मागच्या रिसेंट टाइम मधली ती आहे 1979च्या इस्लामिक रिव्होल्युशन मध्ये. 1979च्या अगोदर ऑलमोस्ट 1950च्या दशकापासून ते 1979 पर्यंत इराणमध्ये अमेरिकेशी मैत्री असणारं अमेरिकन दार्जिनं अशा प्रकारचं सरकार होतं. त्या ठिकाणची रेझा पहलवी हे त्या ठिकाणी होते. 1979 मध्ये इस्लामिक रिव्होल्युशन झालं आणि त्याच्या माध्यमातून इराणमध्ये थिओक्रसी म्हणजेच धार्मिक अशा प्रकारची राजसत्ता त्या ठिकाणी आली. 1989 मध्ये अयातुल्ला अली खामेनी हे त्याचे एक प्रकारे प्रमुख त्या ठिकाणी बनले. म्हणजे अमेरिकन विरोधी अशा प्रकारचं सत्ता त्या ठिकाणी त्याच्यात आलेली. दुसरी गोष्ट, पश्चिम आशिया किंवा आखाती देशांमध्ये जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर इस्रायलला एक प्रकारे सगळेच अरब राष्ट्र जे आहेत ती मुस्लिम राष्ट्र त्या ठिकाणी आहेत. मग इस्रायलला या अरब राष्ट्रांचा पाठिंबा मिळवायचा असेल किंवा दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं वेस्ट एशियामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर अमेरिकेची मदत मिळणं आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी अमेरिकेची मदत घेतली आणि पश्चिम आशियामधला एक महत्वाचा रायव्हल, एक महत्वाचा त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे इराण, म्हणून इराणचा खात्मा करायचं, त्याचं वर्चस्व समाप्त करायचं आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या मदतीनं काही इस्लामिक अरब देशांना सुद्धा अब्राहम अकॉर्ड्सच्या माध्यमातून किंवा I2U2 सारखे काही वेगवेगळ्या प्रकारचे अलायन्सेस असतील त्याच्या माध्यमातून या इस्लामिक देशांना सुद्धा अमेरिकेच्या दबावामुळे किंवा अमेरिकेच्या मैत्रीमुळे इस्रायलच्या सोबतीला आणून त्या ठिकाणी बसवायचं, अशा प्रकारची अमेरिकेची रणनीती. म्हणजे थोडक्यात पश्चिम आशियामधलं जे तेल आहे त्याच्याशी संबंधित जे अर्थकारण आहे आणि आखाती देशामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि आपले पाय मजबूत त्या ठिकाणी गाडण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल हे एकत्र आलेले आहेत आणि त्यानुसार त्यांची रणनीती चालू आहे. म्हणून या युद्धामध्ये किंवा या संघर्षामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी अमेरिकेला हासिल करायच्या आहेत. एक, युरॅनियमचं संवर्धन होऊन इराणनं न्यूक्लिअर मिसाईल्स बनवू नये आणि दुसरं त्याहून महत्वाचं, दीर्घकालीन पाहता आता ही जी काही थिओक्रसी एक प्रकारे धर्माधिष्ठित राजसत्ता आहे त्याच्या माध्यमातून अयातुल्ला अली खामेनी आहे त्याला हटवायचं आणि अमेरिकन धार्जिनं सरकार इराणमध्ये बसवायचं. या रणनीतीच्या अनुसारच अमेरिकेचा जो आहे सगळा कार्यक्रम मागच्या काही महिन्यांमध्ये चालू आहे आणि इराणमधल्या अंतर्गत असंतोषाचा आपल्या बाजूने कसा फायदा करून घेता येईल यासाठी अमेरिका आपल्याला प्रयत्नरत राहताना दिसतोय. मात्र सर, इराण आणि इस्रायलमध्ये खरं तर जो काही संघर्ष सुरू आहे इराण आणि इस्रायलमधला, या संघर्षामुळे मध्य आशिया जो आहे तो कुठेतरी पोळला जातोय का किंवा किंबहुना पोळला जाईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. नक्कीच मध्य पूर्व आशिया म्हणजे अमेरिकेच्या नजरेतून पाहिलं तर अमेरिकेच्या पूर्वेला हे आहे म्हणून त्याला आपण मध्य पूर्व आशिया म्हणतो आणि भारताच्या नजरेतून पाहिलं तर हेच सगळे अरब राष्ट्र, आखातातले राष्ट्र, आपण त्याला पश्चिम आशिया म्हणतो. नक्कीच पश्चिम आशिया जो आहे तो होरपळून निघणार आहे, होरपळून निघतोय आणि त्याचं एक जे आहे प्रत्यंतर ऑलरेडी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय की इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर 1 तासाच्या आतच इराणनं सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून, मिसाईलच्या माध्यमातून कुठे हल्ले केले? त्यांना हल्ले केले लेबननमध्ये, UAE मध्ये, सौदी अरेबियामध्ये, कतरमध्ये आणि या देशांमधले अमेरिकेचे जे मिलिटरी बेस आहेत, एअर बेस आहेत, नेव्हल बेस आहेत
त्याला तो टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच या युद्धामध्ये ऑलरेडी इच्छा नसताना सुद्धा अमेरिकेचे बेस तिथं असल्यामुळे, अमेरिकेची ही मित्र राष्ट्र असल्यामुळे अरब राष्ट्र जी मुस्लिम राष्ट्र आहेत ती दुसऱ्या मुस्लिम राष्ट्राविरुद्ध या ठिकाणी उभी राहत आहेत. म्हणून नक्कीच पश्चिम आशिया सुद्धा जो आहे हे युद्ध जितकं चिघळेल त्यामध्ये जे आहे पश्चिम आशियाचं आणि या अरब राष्ट्रांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. मात्र सर, सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारख्या लोकांना पडलेला प्रश्न, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का? आणि हे जर खरं असेल तर भारताची कितपत तयारी झालेली आहे किंवा भारतानं काय तयारी करायला हवी? थेरॉटिकल पॉसिबिलिटी तिसऱ्या महायुद्धाची ही आहे का, याचं उत्तर हो. पण हे केव्हा शक्य आहे? हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेस इराणच्या बाजूला रशिया आणि चायना हे ठामपणे उभे राहतील. बुट्स ऑन ग्राउंड आपण ज्याला म्हणतो, म्हणजे रशिया आणि चायनाचं सैन्य त्याचबरोबर त्यांची शस्त्रास्त्र इराणच्या भूमीवर इराणच्या बाजूने उभा राहतील. तर नक्कीच एका बाजूला रशिया चायना सारखी महाशक्ती म्हणा, त्याच्या सोबतीला इराण आणि इतर काही राष्ट्र असतील, तर दुसऱ्या बाजूला अमेरिका, इस्रायल, नेटो राष्ट्र, युरोपियन राष्ट्र आणि आणखीन काही राष्ट्र हे दुसऱ्या बाजूला असतील. म्हणजे सरळ सरळ जग हे विभागलं जाईल आणि मग यांच्यातला संघर्ष, याला तिसरं महायुद्ध आपल्याला म्हणता येईल. पण खरोखरच चायना आणि रशिया इराणच्या बाजूनं त्या ठिकाणी युद्धभूमीवर उभा राहतील का? मला पर्सनली वाटतं तसं होणार नाही. याचं कारण असतं, कारण रशिया ऑलरेडी युक्रेन युद्धामुळे जे आहे तिथे इन्व्हॉल्व्ह आहे. त्याचे सैनिक, त्याचे शस्त्रास्त्र हे मागच्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये तिथे त्याचा वापर झालेला आहे. म्हणून रशिया जे आहे इराण सोबत युद्धभूमीवर त्या ठिकाणी येणार नाही. चायना, नक्कीच चायनाचं जे आहे अर्थनीतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, ऑइल सप्लायच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं इराणमध्ये इंटरेस्ट त्याला त्या ठिकाणी आहे. पण चायना इराणच्या माध्यमातून अमेरिकेशी पंगा घेण्याच्या ऐवजी जर खरोखरच अमेरिकेशी संघर्ष करायचा असेल तर तैवान प्रश्नाच्या माध्यमातून तिथे पंगा त्या ठिकाणी घेईल. म्हणून चायना सुद्धा प्रत्यक्षरित्या उभा राहणार नाही. पण यस, शस्त्रास्त्राच्या माध्यमातून, इंटेलिजन्स सपोर्टच्या माध्यमातून आणि सर्वात महत्वाचं आंतरराष्ट्रीय पटलावर जे आहे, ज्याला लिप सर्व्हिस आपण म्हणतो, किंवा एक प्रकारे इराणला जे आहे शब्दाच्या माध्यमातून पाठिंबा देण्याचं काम या राष्ट्रांकडून त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं. खरा मुद्दा असा आहे माझ्या मते की येणाऱ्या काळामध्ये जर इराण हा युद्ध त्या ठिकाणी लांबवू शकला आणि इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध जर काही मोठ्या प्रमाणावर त्याला आघाडी प्रस्थापित करता आली तर मग येणाऱ्या काळामध्ये जे आहे चायना आणि रशिया सुद्धा त्या ठिकाणी उभा राहू शकतो. पण ही सगळी मला थेरोटिकल पॉसिबिलिटी वाटते. ज्या प्रकारचं सामरिक सामर्थ्य अमेरिका आणि इस्रायलकडे, त्याचबरोबर ज्या प्रकारे त्यांनी होमवर्क केलेलं आहे, फार काळ इराणला त्यांच्यासमोर सामरिकदृष्ट्या टिकता येईल असं मला वाटत नाही. म्हणून हे तिसऱ्या महायुद्धामध्ये परिवर्तित होणार नाही, पण आखाती देश या संघर्षामध्ये, युद्धामध्ये नक्कीच होरपळून निघतील अशी तरी परिस्थिती आज घडीला मला वाटते. निश्चित. खूप खूप धन्यवाद सतीश सर, आपण खूप महत्त्वाची माहिती जी आहे या सर्व परिस्थितीवर दिलेली आहे त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.